वराड्यामध्ये आलोय. तर वराड्यात उपस्थितीवर मत नसतात की मी बघितलं नाही. तो उपस्थिती किती कमी असू दे नंतर जास्त असू दे मी काय आता एवढं एक टास्क झालं तुमच्या दबावाचं राजकारण 100% संपणार. आणि आमची भूमिका आहे हे कशाच्या माध्यमातून दबावात आमदारकीची कवच कुंडलीची काढली जाते. त्यामुळं आता हे नॉर्मल विषय झाला राहता राहिला तर कारखान्याचा विषय. कारखाना मी तुम्हाला आज सांगतो आपण जसं आमदारकी 40-50 हजारच्या मध्ये मारली तसं आपण 5 ते 7 हजारनं कारखाना घेणार. आपण सांगतो म्हणजे तो खरा ठेवतो. मी बघितलं माझा अंदाज परफेक्ट असतो. आज त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून ही जी काय नाटकं चालू आहेत त्यांची तर त्या बाबतीत सुद्धा मी कालच तांबे विभागामध्ये सुद्धा बऱ्याचशा स्कीम आहेत त्या लोकांची म्हणणं ऐकून घेत. आज मला एक सांगा तुम्ही 3-4 पाणी देता तुम्ही 12,000 रुपये शेतकऱ्याकडे घेता ही फार मोठी शोकांतिक आहे. आपल्याला ही सिस्टम बदलायची आहे. ठीक आहे मी म्हणतो 12,000 रुपये द्यायला घ्यायला पण हरकत नाही पण किमान त्या शेतकऱ्याला 8-10 पाणी तरी मिळाली पाहिजे वर्षामध्ये. आणि ती पाणी कशी द्यायची तर 8 तास आहे का 16 तास ज्या दिवशी आपल्याकडे कारखाना येईल तुम्हाला तिथून 4 महिन्याच्या आत तुम्हाला 24 तास करून देणार. ज्या वेळेला 24 तास करू त्यावेळेला जर आज 4 पाणी मिळत असते तर तुम्हाला 12 पाणी मिळत. त्या पद्धतीने नियोजन करू. आणखी ह्यांचा दम नाही करायचा मी तुम्हाला सांगतो. कारण मी काल बघितलं बेलदारीच्या स्कीम म्हणजे आम्ही पालकमंत्री असताना यांच्या मागं लागलो तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं 75-80 लाख खर्च आहे तुम्ही घालताय का 80 लाख द्या मी तुमचं करून देतो. लोक म्हणजे जर आम्ही 80 लाख घालाय तर तुमच्याकडे कशाला आम्ही डायरेक्ट करून देऊ काय अडचण नाही. पण आपले शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी ती स्कीम 16 तासाची करून दिली. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला 24 तास करून देतो. आता काय इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे काय फक्त 8 तास वर्ण मंजुरी घेतली की 16च्या ऐवजी 24 तास सुद्धा लाईट त्या ठिकाणी मिळू शकते. त्या बाबतीत आज आपण बघतो आपण माफीनामे लिहून दिली तर ह्याचा हिशेब विधानसभेला झालाय. पण एकदा त्यांनी कशासाठी माफीनामे लिहून काय पैसे मिळाले का कारखान्याला एकाच गोष्टीसाठी माफीनामा त्यांनी लिहून घेतला की एकमेव काय तर ही आमचं मालकीचा आहे कारखाना. मी सभासद हे मालक नसून आम्ही मालक आहे आणि सभासदाने आमची माफी मागितली पाहिजे. ह्या भावनेतनं या ठिकाणी आपली माफीनामे लिहून घेतली आणि त्याचा हिशेब त्यांना आता दाखवू आपण या 5 तारखेला 6 तारखेचा बोलावलं घेऊ की खरं मालक तुम्ही नाही तर हे आमचे सभासद. आज आपल्या सभासदाला मालक करण्यासाठी यावेळेला आपल्याला आपल्यासाठी आपण मतदान करायचं आणि त्या भूमिकेतनं या ठिकाणी आज आपण हे आदरणीय स्वरूपाची यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलची निर्मिती केलेली आणि अतिशय चांगले चेहरे या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेले आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आहे की आपण बघतो की आजपर्यंत 8,500 सभासदांनाही वारस नोंदीपासून वंचित ठेवलं. ते का ठेवलंय त्याची माणसं मतदानात आली नाही पाहिजे. आता 38 वरनं 30 वर आलं 30 वरनं 25-20 करत ठराविक बदल वच्चे मताला राहिले पाहिजे याचं नियोजन बरोबर केलेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मोडीत काढायच्या. ज्या दिवशी कारखाना आपल्या हातात येईल त्या दिवसापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला सगळ्या वारस नोंदी 8,500च्या 8,500 त्यात पक्ष पार्टी गट न बघता सगळ्याचे 100% वारस नोंदी एका महिन्याच्यात करून द्यावा.